नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे सुट्टीचा दिवस आणि आज बरीच कामं आहेत बाहेर. तर दुपारचं जेवणासाठी असं हलकं-फुलकं काहीतरी करायचा विचार केलाय. तर त्यासाठी आज करणार आहे मी मोड आलेल्या हिरव्या मुगाची खिचडी. तर चला तर सुरुवात करूया खिचडीला. खिचडीसाठी इथे मी घेतलेला आहे 1 वाटी तांदूळ आणि मोड आलेले मूग. हे काल सकाळीच मी भिजत घातले होते आणि आज त्याला छान असे मोड आलेले आहेत. इथे बघू शकताय तुम्ही. हे धुवून घेतलेले आहेत मी छान मोड आल्याच्या नंतर सुद्धा. आणि खिचडीसाठी आपल्याला ह्या 2 मेन गोष्टी आहेत ज्या लागणार आहेत आणि त्याचसोबत इथे लागणार आहे कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, हिरवी मिरची एक छोटी घेणार आहे आणि थोडंसं आलं लसूण. हे एवढंच लागणार आहे आणि फोडणीसाठी मी तूप वापरणार आहे. तर चला तर पटकन बघूया रिच प्रोटीन खिचडी. तांदूळ मी इथे 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहे. इथे मी कांदा टोमॅटो आता कट करून घेतेय. मिरचीला मधून कट मारून घेणार आहे. बारीक कट करणार नाहीये हिरवी मिरची. जास्त तिखट करायची नाहीये खिचडी, त्याच्यामुळे मी अख्खीच ठेवली आहे. उभा चिरून घ्यायचा आहे कांदा. बारीक चिरला तरी चालतो, पण मी उभा चिरून घेणार आहे. टोमॅटो सुद्धा कट करून घेतेय. आता फोडणी करायला घेते मी. इथे मी पातेलं तापत ठेवलंय. त्यात 2 चमचे तूप घालून घेतेय. तुपामुळे खिचडीला एक टेस्ट खूप चांगली येते. खिचडीला तेल किंवा तूप जास्त वापरायचं नाही, कारण आपल्याला ही हेल्दी खिचडी बनवायची आहे. त्याच्यामुळे तेल किंवा तुपाचं प्रमाण आपण थोडं कमीच ठेवणार आहोत. तूप इथे तापत आलंय. मी राई घालून घेतेय. जिरं घेतलंय मी 1 चमच्याच्या आसपास आहे. हाताच्या अंदाजानेच घेतलंय. हे थोडंसं हातावर क्रश करून घालणार आहे. अशा पद्धतीने जिरं घातल्याने खिचडीची टेस्ट खूप छान होते. हिरवी मिरची, कढीपत्ता, एक लाल मिरची अशी घेणार आहे सुकी, ती मी अशी कट करून टाकणार आहे ह्याच्यात. हिंग, जिरं मोहरी चांगलं तडतडू लागलंय. आता कांदा घालून घेतलाय. कांदा चांगला नरम होत आलाय. आता याच्यातच मी टोमॅटो घालून घेतेय. आलं लसूणची पेस्ट, हे छान व्यवस्थित कांदा नरम होऊन द्यायचा. कांदा टोमॅटो चांगला शिजला की आपण याच्यात सुके मसाले घालून परतून घ्यायचे. फोडणी दिल्यानंतर खूप छान असं तुपाची फोडणी दिल्यानंतर खूप छान असा खमंग सुगंध येतोय आणि ही खिचडी खूपच मस्त होणार आहे. तुम्ही पण असं जर रिच प्रोटीन अगदी भरपूर प्रमाणात तुम्हाला हवं असेल, एखाद दुपारी तुम्हाला असं खावंसं वाटलं की काहीतरी हेल्दी खायचं आहे आणि प्रोटीन सुद्धा व्यवस्थित गेलं पाहिजे पोटात, तर अशा पद्धतीने तुम्ही मुगाच्या मोड आलेल्या मुगाची खिचडी करून खाऊ शकता. खूप छान लागते. आता यात मी सर्व मसाले घालून घेणार आहे. हळद घेतली 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, धनेपूड 1 चमचा. मसाला मी वरून घालणार आहे. आता यातच मी हे मूग घालून घेतेय. मूग मी सालीसकटच घेतलेत, कारण मला मूग असे अख्खे सालीसकट आवडतात. हे सर्व आता मी मिक्स करून घेते. लगेच तांदूळ घालून घेते याच्यात. तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेते. तांदूळ घातल्यानंतर मी 2 मिनिटं झाकून ठेवणार आहे. पाणी नंतर घालणार आहे. आता मी यात पाणी घालून घेतेय. जेवढे तांदूळ घेतले होते त्याच्यापेक्षा थोडं जास्त पाणी घेतलं आहे. आता मी इथे गरम मसाला घालून घेते 1 चमचा आणि मीठही घालून घेतेय. मीठ अंदाजाने घालायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून ही खिचडी मी झाकून ठेवणार आहे मीडियम गॅसवर. एक 15 ते 20 मिनिटं लागतात या खिचडीला.
कुकरला केली तर अगदी 5च मिनिटात होईल. इथे 15 मिनिटं झालेली आहेत. इथे मी कोथिंबीर घालून घेते थोडी आणि मग पुन्हा एकदा खिचडी थोडी वर खाली करून घेणार आहे. इथे बघू शकता अजिबात खिचडी खाली लागलेली नाही. थोडी अजून शिजायची बाकी आहे. भात शिजलेला नाही आहे त्यातला खिचडीतला. एकदम मीडियम गॅसवर मी अजून एक 5 मिनिटं हिला वाफ काढून घेणार आहे. नंतर मी गॅस बंद करून घेईन. इथे आपली खिचडी झाली आहे की नाही चेक करूया. छान झालेली आहे खिचडी. मी गॅस घालून घेतलेला आहे. आता तुम्हाला इथे मी सर्व करून दाखवते खिचडी. छान असं गरम गरम खिचडीवर तूप. इथे मोड आलेल्या मुगाची खिचडी रेडी आहे. अशा पद्धतीने मी अगदी सोपी तुम्हाला रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. तोपर्यंत धन्यवाद.